कोल्हापूर जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाचा गटनेता म्हणून माझी जी आदरणीय बंटी पाटील साहेबांनी निवड केलेली आहे त्या निवडीसंदर्भात जर बोलायचं झालं तर ती निवड साहेबांनी जी केली आहे, जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो विश्वास किंवा त्या विश्वासाला मी कुठंही तडा जाऊ देणार नाही. जुने अनुभवी सदस्य माझ्याबरोबर आहेत, त्यामुळं नवीन जे काही सदस्य आहेत त्यांना घेऊन एकत्रितपणे जाण्याचं काम आम्ही नक्कीच या जिल्हा परिषदेमध्ये जाऊ आणि जिल्हा परिषदेमध्ये जे काय आमच्या ग्रामीण भागाच्या समस्या असतील, जे काय ग्रामीण भागातले प्रश्न असतील ते तडीपार नेऊ अशा पद्धतीने मी माझं गटनेता म्हणून कामकाज करेन. आपल्या ग्रामीण भागात ज्या काही समस्या आहेत आणि ज्या समस्या आमच्यासमोर आल्या की त्या ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव घेऊन आम्ही ते प्रथमतः आमच्या मार्गाने जिल्हा परिषदमध्ये आणेन. जर ते जिल्हा परिषद सदस्य जर अतिशय कार्यक्षम असले तर ग्रामीण भागात फिरून आपल्या काय समस्या आहेत ते प्रस्ताव आम्ही अग्रक्रमाने जिल्हा परिषदमध्ये नेईन. त्यामुळे आमचा जो काय अग्रक्रम लागेल त्यासाठी आम्ही जिल्हा परिषदच्या जनरल बॉडीमध्ये आवाज उठवू आणि आम्ही निधी खेचून आणू. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.